हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सही या यूट्यूब चॅनलवरती. चला तर तुम्हाला मोठ्या पातेल्यामध्ये पुरण दिसते. तर आता पुरण वगैरे म्हणजे डाळ शिजून वगैरे त्यामध्ये गूळ वगैरे ॲड करून ठेवलेलं होतं. लहानी मावशीन ते आदल्याच दिवशी आलेले होते, कारण काल म्हणजे ते आदल्या दिवशी गंगेवरती गेले आणि दुसऱ्या दिवशी आता घरी जेवणाचा कार्यक्रम होता. मस्त अशी पुरणपोळी करायची होती. तर मस्त असे आंबे आणलेले होते. तर खूप छान होते आंबे आणि आता आंबे पण मस्त भेटतात. आणि पुरण वगैरे हे करून झाल्यानंतर ताईमावशी ही आली. मम्मी इकडे पोळ्या भाजण्यासाठी बसलेली होती आणि ताईमावशी लाटून देत होती. लगेच पुरणपोळ्या करायला बसले, कारण पुरणपोळ्या करायला थोडा वेळ लागतो आणि बाकीचाही स्वयंपाक असतो. तर सगळे मिळून मस्त स्वयंपाक केला. आज मस्त पुरणपोळीचा बेत होता. पुढचा व्हिडिओ बघत राहा. चुलीवरच्या पोळ्या पा कसे लई टम्म फुगली का माझी पोळी. टम्म फुगली. खूप छान हवा सुटली आहे. असं वाटतंय तो पाऊस येईल. किती काळे ढग झाले आणि वातावरण बदललंय. छान झालंय. मला असं नाही आवडत बाई. पाऊस येऊ शकतो. पाऊस येणं चांगलं. पाऊस आला ना तर थोडंसं गारगार वाटतं, थोडं गरम होऊन राहिलं. मग तुम्हाला आता मस्त हवा सुटली. छान वाटतंय. इथं मस्त पत्र्याच्या शेड मध्ये ओट्यावर बसून आम्ही पुरणपोळ्या करतोय. घरामध्ये तुम्ही गॅस पेशीला ऐक ना मी काय म्हणते, त्या लाकडं हा थोडंसं. तर लहानी मावशी, सुवर्णा मावशी, मम्मी आणि संध्या मावशी ही येणार होती. तर ती थोडीशी लेट आली, पण मग आल्यानंतर पुरणपोळ्या वगैरे पण केल्या. सगळ्यांनी मिळून मस्त स्वयंपाक केला. अर्चना मामी पण घरामध्ये काही बाकीचे कामं बघत होते आणि इकडे आता फुलांचे छान असं डेकोरेशन करायचं होतं रात्री. तर इकडे पूजान मी ना बसल्या बसल्या फुलांच्या पाकळ्या करून देत होतो. तर मस्त आंब्याचा रस वगैरे पण केला. ते पण तुम्हाला पुढे दाखवतेच मी. छान मस्त पूजाने आणि मी आंब्याचा रस वगैरे पण केला होता. तर जेवढं म्हणजे शूट घेतलं, जास्त घेतलं नाही, थोडंसंच घेतलं. तर इकडे पाकळ्या करता करता आमच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या. कसं करायचं, काय करायचं, तुम्ही काय करायचं, आम्ही सगळं काही त्यांना सांगत होतो. आणि इतकं छान मस्त वारं सुटलेलं होतं ना बाहेर मस्त गोठ्यामध्ये. म्हणजे आता हा गोठा नाही आहे, पोर्चच आहे, पण पहिले ना गोठा म्हणून म्हणायचे ना, त्यामुळे गोठाच म्हटलं जातं इथे बसलं की. तर इथे मस्त स्वयंपाक करत होते आणि आभाळ बघा किती भरलेलं आहे. आणि आता थोडीशी रिमझिम पाऊस यायला ही सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर तर थोडासा जोरात पण पाऊस आला. तर खूप छान वाटलं. पाऊस पडल्यानंतर थोडं गार वाटत होतं, पण पाऊस थांबल्यानंतर पुन्हा असं दमट वातावरण तयार झालं. पण इकडे पोळ्या करताना यांना खूप छान वाटत होतं. मस्त अशा आज चुलीवरचं सगळं काही स्वयंपाक, कारण सार पण चुलीवरती केला, भातही चुलीवरती केला. आजीने सार वगैरे भात वगैरे केलेला होता. आणि इकडे आता लोणारवाडीची मावशी पण आली आणि ती आता पुरणपोळ्या करायला बसली होती. आणि सुवर्ण मावशी आता अनारसे करण्यासाठी जाणार होती. तर अनारसे पण तळायचे होत्या ना. आता म्हणजे 4 जावई आजीला, तर 4 जावयांसाठी प्रत्येक मुलीला 33 अनारसे दिले जातात वाणामध्ये. आणि मुलीला बघा, सईला, अंशूला किती आनंद झाला होता. पाऊस आला होता तर मस्त त्या नाचत होत्या. तर थोडी रिमझिम चालू होती तोपर्यंत त्या नाचल्या. नंतर मग त्यांना घरात बोलवून घेतलं, कारण वारं पण खूप सुटलेलं होतं. आणि आमच्या पाऊस जोरात येण्याच्या आधी पोळ्या झाल्या होत्या, थोड्याच्याच बाकी होत्या. आणि इकडे आमचं मस्त फुल कटिंग करण्याचं चालू होतं कात्रीच्या साह्याने. इकडे पूजन माझं चालू होतं, फुलं सगळे काही करून ठेवायचं बसल्या बसल्या. आणि त्यानंतर मग वहिनींनी पूजाने खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे. ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर इकडे ना लहानी मावशी मस्त शेपूची भाजी कापत होती. मस्त आपल्याला फुलांच्या डेकोरेशनमध्ये त्याला म्हणजे शेपूची भाजी यूज करायची. तुम्ही पुढे बघा, खूप छान मस्त झाले. पुढचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघत राहा. तर खूप छान मस्त ह्या वर्षीचा यांचा धोंडा खूप छान झाला आणि सगळे एकत्र आले की छानही वाटतं. चला तर बऱ्याच त्यांनी कालच्या व्हिडिओला कमेंट केलं होतं, सौरभ भाऊला म्हणजे काय झालं, बरं वाटतं का. तर सौरभ भाऊला आता बरं वाटायला लागलं आहे. तर आता त्याला सोडणार पण आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी. तर त्यामुळे मग व्हिडिओ पण येत नव्हते आणि मलाही जास्त शूट करणं जमत नाही. माझी थोडंसं आता हे दुख ते दुख चालूच असतं, त्यामुळे मी मम्मीकडे आहे. बऱ्याच त्यांना असतो प्रॉब्लेम, पण चला बऱ्याच त्या म्हणतात लक्ष द्यायचं नाही, त्यामुळे मीही लक्ष देत नाही. चला तर इकडे ना वहिनी ना पहिले दुपारी हॉस्पिटलमध्ये होत्या आणि मग त्यानंतर त्या आल्या आणि इकडे मस्त तयारी करायला लागले होते. तर मग मला काही आता पोटामुळे बसता येत नाही, त्यामुळे मी काही फुलांचं सजावट केली नाही.
तर पूजा आणि वहिनी दोघी मिळून मस्त फुलांची सजावट करत होत्या. खूप छान केलं होतं त्यांनी. आणि बघा पाऊस बघा आता किती जोरात आला होता. तर पावसाची आता सुरू झाली होती आणि थोड्याशाच पोळ्या बाकी होत्या, पण मग काही पाऊस लागत नव्हता कारण वरती पत्रे वगैरे आहे ना, त्यामुळे. इकडे बघा खूप छान मस्त अशी डिझाईन सुचवली आणि त्यानंतर आता आम्ही मस्त फुलांची सजावट करतो ना. आपल्या सईचं चाललं होतं मी करू का, मलाही खूप छान येते, मी करते. तर आता आमचं बघते ना नेहमी आम्ही फुलांनी सजावट करतो, त्यामुळे तिलाही अशी एक आवड निर्माण झालेली आहे. आणि मुलांना कशी आवड निर्माण झालीच पाहिजे, मुलंही शिकले पाहिजे, मुलांनीही केलं पाहिजे. तर इकडे अर्चना मामी आहे ना कुरडई वगैरे तळून ठेवत होत्या. त्यांचं मध्ये तळण्याचं चालू होतं, बाहेर पुरणपोळीचं चालू होतं. सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला का कसं म्हणजे पटकनही होतं आणि सगळ्यांची मदतही होते. तर इकडे आजी मम्मी ते सगळे काय अनारसे करत होते. तर मग अनारशांचे ना असे गोळे करून मग ते असे लावून मग इकडे तुपामध्ये साजूक तुपामध्ये मस्त छान असे तळून घेतले. मग लगेच लोणारवाडीची मावशी बसलेली होती, इकडे सुवर्ण मावशी अशी करून देत होती. सगळ्यांनी मिळून अनारसे, कारण अनारसे सगळे म्हणजे आता 33 असं चौघांना द्यायचे होते, देवासाठी वेगळे असे जास्त करायचे होते ना, त्यामुळे मग चुलीवरती छान मस्त असे तळून घेतले. तर पुढचा व्हिडिओ बघत राहा. चला तर आहे ना इकडे आहे ना तर तेजू मामी पण आलेल्या होत्या. त्या मस्त गरमागरम भजी तळत होत्या. दरवेळेस तुम्ही बघतात मामी तळतात, तर त्या नव्हत्या, तर त्या नाशिकला होत्या. तर तेजू मामी आले होते, त्यांची जागा तेजू मामीने घेतली. मस्त गरमागरम भजी तळण्याचं चालू होतं त्यांचं. आणि त्यानंतर छान मस्त अशी एंट्री झाली यांची. बाहेर थोडी रिमझिम पाऊस चालूच होता. पूजा सांगत होती त्यांना. आणि आता पप्पा नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. तर बऱ्याच ताई आता नवीन आहे, त्यांना माहीत नसेल पप्पा कुठे आहे. तर पप्पा आहे ना म्हणजे सौदी अरेबिया ह्या देशात आहे जॉबसाठी. तर मग ते नव्हते, तर मग व्हिडिओ कॉल केलेला होता त्यांना. आणि आता मम्मी मोठी आहे, त्यानंतर सुवर्णा मावशी, त्यानंतर संध्या मावशी आणि मग लास्टला जया मावशी. तर अशा ह्या चौघी बहिणी, एक भाऊ, अशी खूप छान मस्त आमची फॅमिली आहे. तर इकडे छान मस्त एंट्री झाली. पूजा मस्त रील शूट करत होती, आजीने ऑप्शन केलं. आणि पुढचा व्हिडिओ बघा, खूप छान असणार आहे. तुम्हालाही कसं वाटलं डेकोरेशन? खूप छान आहे ना? तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
चला तर इकडे सगळे ना मग एंट्री झाल्यानंतर सगळे बसले जेवणासाठी. मग आता आजीने ना सगळ्यांना मावशीने त्यांच्यासाठी साड्या आणि काका त्यांच्यासाठी ड्रेस, पहिले टॉवेल टोपी टाकली कारण आपल्याकडे टॉवेल टोपीचा मान असतो. आणि अनारशा 33 अनारशा ह्या झाकून दिल्या जातात. दिवा खाली लावलेला होता कारण तो पण खूप गरम झालेला होता ना, त्यामुळे. मग इकडे आता आहे ना काकांवर पण बाबा टाकत होते. बाबा आहे ना सगळ्या जाव्यांवर टॉवेल टोपी टाकली. आजीने सगळ्या मुलींना मस्त ड्रेस साड्या दिल्या, जाव्यांसाठी मस्त ड्रेस आणि वानामध्ये मस्त अशी ताट आहे. आणि तुम्हाला दाखवेल मी एका व्हिडिओमध्ये. ताट आहे, मस्त दिवा आहे, दिव्याचा मान असतो ना वानामध्ये दिला जातो. आणि हे दिव्यांची डिझाईन वगैरे खूप छान आहे. तर ते आता ते गंगेवरती गेले होते ना, त्या दिवशी त्यांनी तिकडूनच दिवे वगैरे घेऊन आले होते. तर इकडे पूजा सांगत होती, तसं आजी करत होती कारण रील शूट करत होतो ना. आणि ह्याच आठवणी आपण जपून ठेवतो, त्यामुळे फोटो व्हिडिओ आलीच पाहिजे. आणि आपण म्हणतो की ह्या वर्षीचा आहे हा फोटो, ह्या वर्षीचा आहे, त्यामुळे फोटो तर झालाच पाहिजे. इकडे पप्पांसाठी पण आहे ना ड्रेस आणलेला होता, मम्मीसाठी साड्या तर आपल्याच कलेक्शनमधल्या आहे सगळ्या काही. तर चला, तर कशी वाटली आजचा धोंड्याचा कार्यक्रम, जावई वाण, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर हे लहानी मावशी आणि लहानी काका, तर जया मावशी, तुम्हाला आता बऱ्याच त्यांना माहीत आहे. तू बोलत काय मीठ आहे का? आजी कुठे? आजी लक्ष्मी बघ, 1 रुपया जायत आहे ना लक्ष्मी. 1 रुपया चला हो. मी ज्याला मीठ येईल ना त्याच्याकडे खरी लक्ष्मी. मीठ आलं पाहिजे. पैसा खरी लक्ष्मी आली. थांबव तुमचं. दाजींला मीठ आलंय. आवर ग चिकाडबाई आवर. मीठ ओ बाबो, चिकाडबाईला पण मीठ आलं. चला तर ह्या महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये आपण आईची ही ओटी भरतो. मग सगळ्यांनी, मम्मीने, मावशीने, सगळ्यांनीच आईची ओटी भरली. आजीचं औक्षण केलं, त्यानंतर आजीला म्हणजे खणा नारळाची ओटी भरली. साड्या दिल्या सगळ्यांनी आजीसाठी, खूप छान मस्त साड्या आहे. आणि चला तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्या ताईंना बाय बाय.